बायपास 2002 ला अटॅक आलेला. 2002 पासून 19 पर्यंत 19 ला एवढ्या वर्ष त्यांनी ते 2002 ला अटॅक आला. तिथून 19 पर्यंत सेल्फ मेडिसिन सगळं ट्रीटमेंट वरती कंट्रोल होतं. सिलेशन थेरपी वगैरे बरंच ट्राय केलं त्यांनी सगळं. आयुर्वेदिक, माधोबा वेगवेगळे उपाय स्वतःवरती म्हणजे नेहमी करत होते. स्वतःवरती वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स वेगवेगळे असायचे. 19 ला मी आलो, माझं डीएम कंप्लीट करून आलो. म्हटलं असं नाही चालणार, आता करावंच लागेल. म्हटलं मागे लागून 2019 ला जानेवारीमध्ये केलं म्हणजे चेत्ता सरांकडे पुण्यामध्ये. त्यावेळी किती ब्लॉक्स होते? तर कम्प्लीट 100% ब्लॉकेज, 3 मेजर ब्लॉकेजेस होते. ट्रिपल सटलेसेस होते. शेळी अन्न असतं. मीटिंगला मुंबईला कायम सोबत असायचे. आदल्या दिवशी त्यांना पाठवून दिले नगरसेवक आहेत. आपण त्या दिवशी आज लास्ट फोटो बी ते टाकलो की काल 13 तारखेला त्या महाराजांनी सांगितलं की उद्या शाही स्नान आहे, एक दिवस थांबून दर्शन स्नान जावं. ते सगळं तिकीट ह्या दोघांना रिटर्न पाठवलं. स्वतःच घेतले सोलापूरच्या, त्यांच्याबरोबर ते थांबले. आणि मग 17चं परत रिटर्नचं तिकीट काढलं, कारण की 17 तारखेला तात्यांची पुण्यतिथी होती. कोण होतं बरोबर? सुकेश भैरी म्हणून एक व्यक्ती होते. त्यांनीच सांगितलं की जाऊया म्हणून. हे दोघं पण होते. अजितदादांनी स्वतः घेतलेलं आहे. आपण कशा पद्धतीने ॲड करतो? काय ते त्यांनी सध्याचे तिथले जे प्रश्न आहेत ते प्रश्न एवढे कॉम्प्लिकेटेड झालेले आहेत. त्यामुळं मला वाटतं की त्यांनी स्वतः तिथं जाणं पसंत केलं असेल. धनंजय मुंडेंवरती सगळे लोक आरोप करत होते, त्यांना मात्र कुठेही पालकमंत्री पदामध्ये स्थान दिलेलं दिसत नाही. या सगळ्यांचा नेमका अर्थ काय लावायचा? नाही, तर त्यांचे वाटण्याचा प्रश्न त्यांचा आहे. वाटणं कुणाला काय वाटायचं हे सत्तेत बसणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या मित्रपक्षांनी ठरवायचं असतं. त्यांनी केली आहे वाटणी. आता जी वाटणी झाली असेल त्याच्यावर टीका टिप्पणी करण्यापेक्षा ज्यांना जी जबाबदारी मिळाली ती कशी पार पडतात हे बघू आपण. आता आपल्या जिल्ह्याचं सांगलीचं पालकमंत्री चंद्रकांत दादांकडे गेलेलं आहे, कशा पद्धतीने स्वागत केलं चंद्रकांत दादा? चांगली गोष्ट आहे. चंद्रकांत दादांना पालकत्व मिळालं याचं आम्हा सगळ्यांना समाधान आहे. ते सर्वांना बरोबर घेऊन जिल्ह्याचा विकासासाठी जास्त लक्ष घालतील असा आम्हाला विश्वास आहे. माळशिरसचे आमदार आहेत उत्तम जानकर, त्यांनी शरद पवारांकडे राजीनामा सादर केलेला. निवडणूक आयोगाकडे राजीनामा सादर केल्याची माहिती आहे, तरी तसे पत्र केलं. मी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, संपर्क होऊ शकला नाही. पण मीही ती बातमी ऐकली आणि त्यांनी नक्की असं केले का हे मला कन्फर्म आलेलं नाही. तुमच्याशी बोलले का ते? पत्र काढले का? ठीक आहे, मी बोलेन त्यांच्याशी, अजून बोललेलं नाही. त्यांना मी सांगितलेलं होतं की बॅलेटवर म्हणजे मतपत्रिकेवर मतदान घेण्याचं निवडणूक आयोगाने मान्य केलं तर मग राजीनामा देण्यास हरकत नाही. जोपर्यंत निवडणूक आयोग हे मान्य करत नाही तोपर्यंत असं करणं फारसं योग्य होणार नाही. पण त्यांनी आता आपण म्हणताय, मला माहीत नाही, पण मला त्यांनी अजून कळवलेलं नाही. आपण म्हणताय राजीनामा दिला असेल तर ती तुम्ही सांगताय ती बातमीच आहे मला. विधानसभा अध्यक्षांकडे तर नियमाप्रमाणे राजीनामा द्यावा लागतो, तुम्ही थांबवाल ते राजीनामा देऊ नये विधानसभा अध्यक्षांकडे? आम्ही त्यांनी देऊ नये हे सांगूच नक्की.
राम सातपुते जे मागच्या वेळेचे आमदार होते त्यांनी अशी टीका केली की नाटकं आहेत सगळी, विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा द्यायचा असतो मात्र केवळ निवडणूक आयोगांकडे राजीनामा देऊन हे नाटकं केली जात आहेत. तुम्ही काय उत्तर देणार? निवडणूक आयोगाने बॅलेटवर निवडणूक घ्यावी हा जो आग्रह त्यांचा आहे तो ऐकावा म्हणून निवडणूक आयोगाचं लक्ष वेधण्यासाठी त्यांनी दिलं असेल. हा माणूस स्वतः निवडून आलेला राजीनामा द्यायला तयार आहे का, तर त्याला बॅलेटवर निवडणूक घेण्याची आग्रह आहे त्याचा. याला निवडणूक आयोगाकडे देणं म्हणजे निवडणूक आयोगाचं लक्ष वेधणं आहे. आणि मरकडवाडीसारखी त्या भागातली जी गावं आहेत ज्यांना असं वाटतं की आपण दिलेलं मतदान आपल्या उमेदवाराला पोचलेलं नाही तर दुसरीकडे कुठंतरी गेलं, त्याची खातरजमा मी कुणाला मतदान केलं हे मला कळत नाही, हा सध्याच्या व्यवस्थेतला फार मोठा दोष आहे. पूर्वी कागदावर मतदान केलं, शिक्का मारला तर आपल्या हाताने मारलेलं असायचं, प्रत्येकाला खात्री असायची. आता बटन दाबल्यावर कुठं कुठं मतदान जातं याच्याविषयी बऱ्याच शंका समाजात आहेत. आणि म्हणून मरकडवाडीचा प्रयोग झाला, त्या पद्धतीनं लोकांचा तिथला आग्रह आहे, ते लोकांचे प्रतिनिधी आहेत म्हणून लोकांच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. साहेब, खरं तर बीडमध्ये ज्या घटना घडत आहेत त्याच्यावरनं राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असं म्हटलं जात होतं. सैफ अली खानच्या घरात घुसून त्याच्यावरती देखील हल्ला करण्यात आला. खरं तर बँड्रासारखा इलाका जिथं पोलीस तैनात असतात नेहमी VIP एरिया, हे सगळे प्रश्न बघता राज्यात खरंच कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती चांगली आहे असं म्हणावं लागेल की कसं? नाही, कायदा आणि सुव्यवस्था बिघडलेलंच आहे. शेवटी आता बीडपासून ते कालच्या संध्याकाळी काल त्याच्या घरी एका प्रसिद्ध सिनेनटाच्या घरीच जर माणसं घुसू शकत असतील तर हे सगळं गंभीर आहे. आणि लोकांचं धाडस वाढायला लागले. पोलीस आपला परिणाम दाखवण्यास कमी पडत आहेत आणि पोलीस एका बाजूनं काम करतात असा समज आता लोकांचा व्हायला लागला. पण लोकांचा पोलिसांच्यावरचा विश्वास जर कमी झाला तर फार मोठे होता त्याला छगन भुजबळ जे आहेत ते अनुपस्थित राहिलेले होते. प्रफुल्ल पटेल सांगतायत की छगन भुजबळांनी आता मार्गदर्शन करावं ज्येष्ठ असल्याने. माझं त्या मेळाव्याकडे लक्ष नाही, त्यामुळे कोण हजर होतं जे आहे अजित पवार गटातलं हे सगळं ते कशा पद्धतीनं चाललेलं आहे म्हणजे अजूनही मला माहीत नाही. त्यांचा मेळावा कडे माझं एवढं लक्ष नाही, मी दुसऱ्या कामात होतो. पण तिथं कोण हजर होतं कोण गैरहजर होतं याची मला माहीत नाही. ती मला वाटतं की त्यांच्या पक्षाचे प्रश्न त्यांना विचारलेले तुम्ही बरे, मी दुसऱ्या पक्षाचा आहे. अजित पवार गटाचं ते त्यांना विचारा ना तुम्ही. तिथं तुमचे जे मित्र शिर्डीला असतील त्या मित्रांना फोन करून सांगा, तिथं प्रश्न विचारा. पण मेळावा माहीत नाही. शिर्डीला मेळावा होणारे माहीत आहे ना, पण कोण कोण हजर आहेत हे माहीत नाही. माझं वाक्य तुम्ही पुन्हा रिवाइंड करून बघा. आज आणि कोण नाही हे मी पाहू शकलेलं नाही, मी जरा दुसऱ्या गडबडीत होतो. थँक्यू. नेता सोलापूरचा विजनरी नेता दुर्दैवानं ते आज आपल्या सातवण्यासाठी आपण आलेला आहात, काय भाव आहेत? महेशांना कोठे असे अचानक जातील असं कधीच आम्हाला वाटलं नाही. मी स्वतः त्यांच्याबरोबर आदल्या रात्री 10-10:30 बोललेलो होतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 8:30-9ला मेसेज आला आणि मला धक्का बसला. ते प्रयागराजला होते, पाण्यात थंड पाण्यात गेले आणि पाण्यातच त्यांना हार्ट अटॅक आला. महेश अण्णांचं योगदान या शहरात नव्या कल्पना मांडण्यासाठी फार मोठं होतं. महेश अण्णा जेव्हापासून राष्ट्रवादीत आले, राष्ट्रवादीला अधिक चांगलं उत्तम स्वरूप निर्माण झालेलं होतं. आणि विधानसभेची निवडणूक देखील आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली त्याने अतिशय चांगल्या पद्धतीने लढवली. पराभव झाला असेल, पण महेश अण्णांना या शहरातल्या नव्या नव्या गोष्टी करण्यात प्रचंड उत्साह होता. ते विधिमंडळात जाऊ शकले असते तर माझी खात्री आहे या शहरात आणखीन मोठ्या नव्या चांगल्या कल्पना आणण्याचं काम आणि या शहरातले अनेक प्रश्न सोडवण्याचं काम ते करू शकले असते. त्यांच्यासारखा एक दूरदर्शी नेता, सगळ्यांशी चांगलं बोलणारा, सगळ्यांशी चांगले संबंध ठेवणारा, मितभाषी आणि कोणाला शब्दाने न दुखवणारा असा नेता आमच्या पक्षातून हवा असणं आवश्यक होतं. आज दुर्दैवाने त्यांचं निधन झालं आणि आमच्या पक्षाला देखील त्याचं फार मोठं नुकसान झालं. सोलापूरकरांना तर महेश अण्णांची पोकळी कायम जाणवेल असं मला वाटतं. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने
त्यांना आदरांजली वाहतो. एखाद दुसरा पॉलिटिकल प्रश्न घेऊ.